त्र्यंबकेश्वरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। मंदिर प्रशासनातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्यामुळे नाशिक आणि संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम यांना सुद्धा अटक झाल्याने चर्चांना उधाण आले आणि त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थान गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुरुषोत्तम कडलग याने मोठ्या त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची सोमवारी तक्रार आली होती आणि यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर मंदिर संस्थानातील गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर येते। भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तक्रार आलेली होती आणि राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वरमधून आपण मोठी बातमी बघतोय। संस्थांमध्ये गैरव्यवहार प्रकरणी ही अटक झाल्याची माहिती आहे। पुरुषोत्तम कडलगला पोलिसांनी अटक केलेली आहे। नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, त्यामुळे यातून नवे कोणते खुलासे होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दैनंदिन शनिवार रविवारी जे होतं ते त्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे भाविकांना आत सोडलं जायचं। साधारणतः 3 ते 4 तास तुम्हाला लागतील आणि तुम्हाला 10 मिनिटांमध्ये दर्शन करायचं असेल तर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील, अशा स्वरूपाची माहिती आहे। याच्यामध्ये साधारणतः 200-300 लोकांना सोडलं जात होतं। वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून सोडलं जात होतं। या सर्व कॉन्स्पिरसी जे आहे या बाबतीत तपास सध्या सुरू आहे। जे CCTV कॅमेरे आहेत त्या ठिकाणचे जे काम करणारे इतर वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये काम करणारे लोक आहेत यांच्याकडून ही माहिती घेतली जात आहे आणि याच्या आधारावर साधारणतः दैनंदिन 100 ते 150 लोक हे आतमध्ये सोडले जात होते। हे कोणाकोणाच्या मार्फत सोडले जात होते, या संपूर्ण टीममध्ये कोण कोण होतं या बाबतीतली तपास सध्या सुरू आहे। सर, आपण आता बोललात की आम्ही या सगळ्या संदर्भात एक ऑपरेशन राबवले किंवा स्टिंग ऑपरेशन केले। नेमकं ते स्टिंग आणि ऑपरेशन काय होतं, म्हणजे कशा पद्धतीने ऑपरेशन राबवलं? भाविकांना अशा स्वरूपाचं लुबाडले जात आहे याच्या बाबतीतली माहिती मिळाल्यानंतर त्याच्या बाबतीतले पुरावे मिळणे खूप आवश्यक असतं। त्यामुळे पुरावे मिळण्यासाठी हे ऑन कॅमेरा हे सगळ्या गोष्टी घडणं अत्यंत आवश्यक असतं। तर त्या दृष्टिकोनातून एव्हिडन्स बेस हे स्टिंग ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये जी चेन आहे ती चेन एस्टॅब्लिश करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ह्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूर दूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या ठेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। लक्ष्मण, खरं तर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई म्हणावी लागेल। कोणते नवे अपडेट्स येत आहेत? आम्ही त्या प्रकरणामध्ये ज्या विश्वस्ताच्या विरोधात ही तक्रार होती, अगोदर त्याच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर त्याचे कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते या विश्वस्तांच्या बरोबर आढळून आले आणि त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पुरुषोत्तम कडलग यांना ताब्यात घेतलेला आहे। पुरुषोत्तम कडलग हे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त आहे आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आहे। त्यामुळे ही कारवाई राजकीय सुडातून केली आहे अशा प्रकारचा देखील एक मतप्रवाह यामधून पाहायला मिळतोय। तर दुसरा मतप्रवाह जो आहे, पोलिसांचं म्हणणं आहे की काही रेकॉर्ड्स त्यांना त्या ठिकाणी मिळून आलेले आहे आणि त्या आधारावरती पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या एकूणच कारवाईनंतर आज या सगळ्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल। त्यावेळेला न्यायालयात नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होते किंवा कुठले मुद्दे पोलिसांकडून मांडले जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या कारवाईच्या दरम्यान काही राजकीय पूर्ववैमनस्यातून हे सगळं घडलं आहे का याचा देखील एक मतप्रवाह जो आहे तो समोर येतोय। त्यामुळे या कारवाईबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे। मात्र आता पोलीस या सगळ्याचा अधिक तपास करतील आणि त्यानंतर त्यातलं सत्य जे आहे ते समोर येईल। आम्ही बरं लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यामध्ये असलदे ग्रामसभेमध्ये परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पर्यावरण संरक्षण, सामाजिक एकोपा आणि स्थानिक हक्क जपण्यासाठी हा एकमुखी ठराव करण्यात आला आणि वाढत्या जमीन खरेदीमुळे भूमिपुत्र विस्थापित होऊ शकतात या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकजूट दाखवत हा निर्णय घेतलाय। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे।
हा निसर्ग सौंदर्याने नटलेला एक जिल्हा आहे आणि या ठिकाणी 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि एका बाजूला सह्याद्रीचा पर्वत आहे आणि या ठिकाणी जैवविविधता आणि येथील निसर्ग सौंदर्य राखण्याचं काम गावातील मंडळींनी केलं पाहिजे. या उद्देशाने असल्ले गावाने एक जमीन न विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास आम्ही बंदी केलेली आहे. आपल्या गावाने एकमुखी हा ठराव गावाच्या मंदिरात बसून घेतलेला आहे.